अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेळे सोडिले, मुळा माझे वास्तव्य करीत. आप्पाटोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त. अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊनी स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी. मागे परतणे भाग पडे, टोळ गेलिया परतोनी. स्वामी चालले उठूनी, भोवत वजले सेवकांनी. परिणच मानले त्या, तेथुनिया निघाले. अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसिले. येथे राज स्वेच्छेने, तेथे गोविंद होता. तो करिता यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता. महासिद्ध समजला, पुरपुण्यास्तव निश्चिती. आले चोळपाच्या गृहाप्रती, स्वामींसी जाणुनी ईश्वरमूर्ती. चोळपा करी आदर, योग यागादिक काही. चोळपानी केले नाही, परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाते, तयाची देखुनी या भक्ती. स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळपाचे चित्ती. आनंद झाला भोवसाळ, तेव्हापासून तयाचे घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोळप्पा करी आनंदे, तेव्हा राज्यपदाधिकारी. मालोजी राजी गादेवरी, दक्ष असुनी कारभारी. परमज्ञानी असती जे, चोळपाचे गृहाप्रती. आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. नुपासी कळला वृत्तांत, की आपली या नगरात. येथे विख्यात पातले, वार्ता ऐसी ऐकोनी. राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी. फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाही. आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही. भेटू तया येती वर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी. आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली. तोची येती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दूरी. चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदली, षडोपचारी पूजली. स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय.